केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। उद्या रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची बैठक घेणार। काँग्रेस नेते राहुल गांधी 4 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर तर पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबरला ठाण्यात येणार असल्याची माहिती। 5 ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाऊन आले। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांचा दावा। तर खासदार संजय राऊतही 25 जुलैला भाजप अध्यक्ष जेपी नड्डांना भेटल्याचा खळबळजनक दावा। मीरा भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळे झेंडे। भ्रष्टाचार आणि शहरातल्या समस्यांविरोधात कार्यकर्त्यांकडून रोष। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन केली जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। नाशिकमध्ये मनसेचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव। बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या उद्घाटनावरून वाद। मनसेच्या काळातील संग्रहालयाचं शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्याने उद्घाटन। राज ठाकरेंच्या नावाची कोनशिला काढल्याचा मनसेचा आरोप। शिवसैनिक बाळ हरदास यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात महिलेचा गोंधळ। शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमस्थळावरील बॅनर ठाकरे गटाने काढला। बॅनर काढल्यानं महिलेचा गोंधळ। भंडाऱ्यात कामगार कार्यालयाच्या कार्यक्रमात महिलांवर सौम्य लाठीमार। गर्दी पांगवताना झालेल्या चेंगराचेंगरीत 5 ते 6 महिला जखमी। जखमी महिलांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। सीबीआयची पुण्यासह देशातल्या अनेक शहरात छापेमारी। पुण्यात केलेल्या कारवाईत 10 जणांना अटक। सायबर गुन्हेगारी नेटवर्क विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई। मुंबई पोलिसांच्या कुटुंबाच्या आरोग्याशी खेळ। गेल्या 1.5 वर्षांपासून घाटकोपरच्या पंतनगर पोलीस वसाहतीत दूषित पाणी पुरवठा। तिरुपतीच्या लाडवांमध्ये चरबी मिसळल्याला काहीही आधार नाही। मुख्यमंत्री चंद्राबाबूंच्या तिरुपती लाडू संबंधीच्या वक्तव्यावरनं सुप्रीम कोर्टाने नायडूंना सुनावलं। लॅब रिपोर्टनुसार लाडूमध्ये चरबी मिसळल्याचं दिसत नाही, कोर्टाची माहिती। पंतप्रधान मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन। इस्रायल आणि हिजबुल्ला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सर्व इस्रायली पोलिसांची सुटका व्हायला हवी, मोदींची भूमिका। इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीजचा तिढा सुटण्याचे संकेत। सीबीएफसीने सुचवलेला कट्सवर कंगना सहमत। बोर्डाकडून हायकोर्टात माहिती। 3 ऑक्टोबरच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।